तर चला दिवसाचा शेवटचा सामना वेनगाव वर्सेस रात्रीचा दिवस 5 वाजले। तर चला वेनगाव संघ आणि बेडगाव संघ शेवटचा अंतिम सामना। खरोखरचा मागचा सामना आपण पाहिला असेल, सामना रमला गेला गोरेगाव बनाम वेनगाव। या सामन्यामध्ये मात्र वेनगाव संघ विजयी झाला आणि हा आजचा शेवटचा सामना रमला जातोय बेडगाव आणि वेनगाव या दोन संघादरम्यान। पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय। या गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय या मंगेश या ठिकाणी पहिला चेंडू फेस केला गेला, नो चेंडू आणि यानंतर मात्र चेंडू असेल फ्री हिट। स्ट्राइक एंडवरती पाहतोय विजय आणि नॉन स्ट्राइक एंडला मंगेश आणि हा फ्री हिट चेंडू मंगेश या ठिकाणी फेस करतोय या विजय। पुन्हा एकदा खराब चेंडू, खराब दिशा वापरली जाते मंगेश कडून। पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल। पुन्हा एकावांतर धाव मात्र मिळाली जाते वेनगाव संघाला। 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। हा पुढचा चेंडू या ठिकाणी फुलवर टॉसचा चेंडू होता, त्या ठिकाणी फटका सजवला आहे क्षेत्ररक्षक एस पर्यंत मात्र चेंडू होतोय फरार, जातोय एक चौकार। हॅलो मंगेशचा हा पुढचा चेंडू या ठिकाणी विजय मारा करतोय। बॅटची लिडिंग एज लागली जाते, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल होतोय या, परंतु या चेंडूवरती एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे। 7 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात वेनगाव संघाच्या। मंगेश गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय। हा पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र पुन्हा या ठिकाणी मात्र वाईट चेंडू हाताळला जातोय मंगेश कडून आणि या चेंडूवर एक धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे। वारंवार या ठिकाणी मात्र दिशा भरकटली जाते या मंगेश कडून। 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। 2 षटकांचा सामना। हा देखील सुरेख फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि चेंडू निघून जातोय चौकार। सुरेख फटकेबाजी मात्र या ठिकाणी चालू आहे। वेनगाव संघाकडून खेळत असताना विजय फलंदाज काय सुरेख फटकेबाजी अद्यापर्यंत केली जाते। हा देखील फटका सजवलाय, त्या ठिकाणी कार्पेटच्या सहाय्याने चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा फंबल होतोय। बघता बघता या ठिकाणी मात्र चेंडू अडवला गेला आहे। सुरेख असं कॉम्पॅक्ट त्या ठिकाणी मिळालं गेलंय। जोपर्यंत चेंडू थ्रो होत नाही तोपर्यंत मात्र या 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या। गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपण पाहतोय वेनगाव संघाकडून खेळत असताना मंगेश टू विजय या दोन्ही फलंदाजांमध्ये। आता मात्र स्ट्राइक एंडला मंगेशला पाहतोय। अजूनही पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना मंगेश या गोलंदाजच। हा पुढचा चेंडू पुन्हा ऑफसाइडला त्या ठिकाणी कट केला, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय, एक षटकार।
काय सुरेख फटका या ठिकाणी मात्र खेळला गेलाय तो मंगेश आणि पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलं. या पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 22 धावा. पंढरी गोलंदाजी मार्कवरती मागच्या सामन्यात सुरेख कामगिरी केली गेली होती. आज तो गोलंदाज या ठिकाणी पहिलं चेंडू मात्र हाताळला गेला होता आणि बाईच्या स्वरूपात ही एक धाव या ठिकाणी मिळाली जाते या वेणगाव संघाला. तेवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पंढरीचा हा पुढचा चेंडू मंगेश त्या ठिकाणी स्ट्राईक एंडवर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू येतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि फेकी तर चुकीची झाली गेली होती मंगेश कडून, परंतु सुंदर असं बॅकअप त्या ठिकाणी मिळालं गेलं. चेंडू अडवला गेला. अवघी एक धाव या चेंडूवरती मात्र मिळाली गेली आहे. 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत वेणगाव संघाच्या. आणि आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विजयला, ज्याने अद्यापर्यंत सुरेख अशी कामगिरी मात्र पार पाडली गेली आहे. या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता. फटका सजवलाय त्या ठिकाणी गॅप झोन मध्ये चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स चौकार. फार सुंदर त्या ठिकाणी मात्र फटकेबाजी पाहतोय या विजय फलंदाजाकडून. पुन्हा एकदा शॉर्टपीच चेंडू होता. त्या ठिकाणी फटका सजवला. या चेंडू अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करत होता. थोडीशी मिसफील्ड होते आणि या 2 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या गेल्या आहेत. तीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून सलामीची जोडी मात्र या ठिकाणी मैदानात खेळत असताना वेणगाव संघाकडून विजय आणि मंगेश 30 धावांची भागीदारी मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. त्या ठिकाणी हलकीशी कट मात्र त्या ठिकाणी केली गेली होती, परंतु चेंडू जातोय पुन्हा एक चौकार. या चौकाराने मात्र 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. वेणगाव संघाच्या मागच्या सामन्यात देखील 39 धावा त्या ठिकाणी मात्र टार्गेट ठेवलं गेलं होतं वेणगाव संघाकडून आणि त्याच प्रकारे या ठिकाणी फलंदाजी अजूनही चालू आहे. 2 षटकांचा खेळ मैदानात खेळत असताना हा एक सुरेख चेंडू हाताळला गेला. या त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय. 2 धावा घ्यायच्या आहेत ना पंच. 2 धावा या चेंडूवरती मात्र मिळाल्या जात आहेत वेणगाव संघाला आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 36 धावा आणि 37 धाव्यांचं टार्गेट समोर असेल विजयासाठी बेडीसगाव संघाला.
चला फलंदाज पाठवायचे आहेत मैदानात बेडीसगाव संघ आपले सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. चला फलंदाज जायचे आहेत बेडीसगाव संघ. येणारे 12 चेंडू आणि 37 धावेची गरज असेल विजयासाठी. बेडीसगाव संघाला सलामीची जोडी तर मैदानात पाठविली जाते. पंढरीनाथ आणि गणपत अशी सलामीची जोडी मैदानात जात असताना आपण पाहतोय. पहिले षटक घेऊन येतो विणगाव संघाकडून संदीप. स्ट्राइक एंडला चिंतामणला पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी कट केला आहे. चेंडू बरेच का हवेत होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. वन बाउन्स चेंडू पकडला जातोय. अवघी एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते या चेंडूवरती. या एका धावेनं मात्र बेडीसगाव संघाचं खातं ओपन होतोय. आता स्ट्राइक एंडला जातोय जो मागच्या सामन्याचा हिरो ठरला गेला होता तो फलंदाज म्हणजे पंढरीनाथ. पंढरी काय सुरेख फलंदाजी केली गेली होती मागच्या सामन्यामध्ये. त्या प्रकारे फलंदाजी करणं मात्र अपेक्षित असेल कारण 37 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. हा चेंडू या ठिकाणी खराब 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 लाईन वापरली गेली आहे संदीप या गोलंदाजा मार्फत. पंचांनी मात्र त्या ठिकाणी दंडित केलं गेलंय. व्हाईट बॉल घोषित केला गेला. एक अवांतर धाव मिळाली गेली आहे ती बेडीसगाव संघाच्या धावफलकावरती लागली गेली आहेत 2 धावा. पुढचा चेंडू संदीप या गोलंदाजाचा. या ठिकाणी मात्र पंढरीनाथने फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता या 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहतोय. या गणपत आणि पंढरी या दोन्ही फलंदाजांमध्ये सुरेख कॉम्बिनेशन देखील पाहतोय. 4 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या जात आहेत. हा एक फटका सजवलाय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय गॅप झोन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. या चेंडू उचलतोय फेकतोय. तोपर्यंत या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 37 धावांचं टार्गेट समोर चेस करत असताना कुठेतरी मोठे फटके लगावणे गरजेचं असेल बेडीसगाव संघासाठी. मागच्या सामन्यात सुरेख फलंदाजी केली गेली होती या पंढरीने. त्या प्रकारे फलंदाजी करेल का हे पाहणं मात्र गरजेचं असेल. हा पुढचा चेंडू संदीप या गोलंदाजाचा. या ठिकाणी फटका सजवण्याचा प्रयत्न होता. चेंडू बऱ्याच काळ हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. होणार नाहीये चुकी. झेल पकडली जाते आणि या पंढरीची पारी मात्र या ठिकाणी संपवली जाते. पहिला गडी बाद होतोय बेडीसगाव संघाचा. पंढरी बॅक टू पॅव्हेलियन.
नवका फलंदाज संघाचा कर्णधार मंगेश या ठिकाणी मात्र रवाना केला गेला. या हा चेंडू देखील या ठिकाणी खराब हाताळला गेलाय संदीप गोलंदाजाकडून. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. एक अवांतर धाव या ठिकाणी मिळाली जाते बेडीसगाव संघाला. मंगेशला कुठेतरी मोठे फटके लगवावे लागतील. अजूनपर्यंत वंचित ठेवलं गेलंय बेडीसगाव संघाला मोठ्या फटक्यांपासून. स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल होतोय. या निर्धाव चेंडूची होते सांगता पंचांचा इशारा येतोय या षटक संपण्याचा. पहिलं षटक संपलं गेलंय आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 7 धावा. येणारे 6 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज असेल विजयासाठी बेडीसगाव संघाला. 6 चेंडू 30 धावा या ठिकाणी. या 5 षटकार लगवावे लागतील 6 चेंडूंमध्ये. पहिला फटका तर सजवला गेला आहे. या चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार. अजून 5 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज असेल. 5 चेंडू 26 धावा, 26 धावा 5 चेंडू या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील का? या ठिकाणी मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न होता. बॅटची लीडिंग एज लागली जाते या आणि कुठलीही चुकी मात्र होणार नाहीये. कीपर विजय कडून सुंदर अशी झेल पकडली गेली आहे आणि या गणपतच्या पारीचा या ठिकाणी संपवलाय खेळ. नौका फलंदाज रवाना केला जातोय. अंकुश बेडीसगाव संघाकडून अंकुशला देखील या ठिकाणी फटके सजवावे लागतील. येणारे 4 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. जरी 4 चेंडूंमध्ये 4 षटकार लगावले गेले तरी 24 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या जातील. परंतु 26 धाव्यांची गरज या ठिकाणी असेल. कुठेतरी गोलंदाजाने चुकी जर केली गेली तर या धावा मात्र पूर्ण होऊ शकतील, परंतु तसं काही घडणार नाहीये. या ठिकाणी मात्र बाद होतोय अंकुश. गेल्या पावली या ठिकाणी माघारी पाठवलं जात आहे. या सुंदर गोलंदाजी मात्र आपण पाहतोय वेनगाव संघाकडून. 3 चेंडूंमध्ये 26 धाव्यांची गरज असेल. पूर्णपणे सामन्यामध्ये औपचारिकता मात्र शिल्लक असेल.